या जगती तिन्ही जगती दिसशी प्रभू आम्हाला. या जगती तिन्ही जगती दिसशी प्रभू आम्हाला. अनंत दिशा दिसशी प्रभू आम्हाला. या जगती तिन्ही जगती दिसशी प्रभू आम्हाला. आजची पवित्र मिसा आपल्या धर्मग्रहातील लोकांच्या खरेपणासाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. प्रिय भाविकांनो, बऱ्याच दिवसानंतर आपली भेट होत आहे. प्रभूच्या नावाने आपल्या सर्वांना प्रेमाचा सलाम. आज आपण प्रभूच्या स्वर्गारोहणाचा सोहळा साजरा करीत आहोत. प्रभूने आपल्या शिष्याने दिलेले वचन कैवारी म्हणजे पवित्र आत्मा, ज्याच्याकडे स्वर्गीय शक्ती आहे, जो सर्व शक्तीचा उगम स्थान आहे, त्या प्रभूची साक्ष देण्यासाठी तो पवित्र आत्मा शिष्यावर पाठवणार आहे. त्याने सांगितलेलं आहे, मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, जगाच्या शेवटपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे, मी तुम्हाला कधीही अनाथ सोडणार नाही. आजचा सण दुःख, वेदना, मरण यावर मिळवलेलं प्रभू येशू ख्रिस्तानं विजय होईल. त्यामध्ये तो आम्हाला नक्कीच सहभागी करून घेणार आहे. प्रभूला सांगूया, आजच्या दिवशी आमच्या सर्वांना कृपा शक्ती दे की जसं तू स्वर्गात गेलेला आहेस तसे आमची मनं देखील स्वर्गाकडे लागावे. आमच्या सर्वांना कृपा आणि शक्ती प्रदान कर. या पवित्र बलिदानामध्ये सहभागी होण्यासाठी गेल्या आठवड्याभरामध्ये आपल्या हातून घडलेल्या सर्व अपराधांची, आपल्या घरातील कुटुंबातील माणसांविषयी आपण राग बाळगलेला असेल, पती पत्नीविषयी राग बाळगला असेल, मुलाबाळाविषयी राग बाळगला असेल, शेजाऱ्याविषयी राग बाळगला असेल, त्या सर्वांचं स्मरण करून त्या सर्वांची आपण क्षमा मागू. पश्चातापी लोकांना पापमुक्त करण्यासाठी तुला पाठवण्यात आले. प्रभू दयाळा दया करा. प्रभू दयाळा दया करा. पापी लोकांना तू पाचारण करण्यासाठी आलास. ख्रिस्त दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. पित्याच्या उजवीकडे तू आम्हा सर्वांसाठी नेहमी मध्यस्थी करीत असतोस. प्रभू दयाळा दया करा. प्रभू दयाळा दया करा. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हा सर्वांवर दया करू आणि आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. परम ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देवो शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे गीत. प्रभु देव पित्या प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमो निमान हो तरुणवंत, तुझी भगवंत थोर जगी.
जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता एकुलत्या सुता पूर्णमला जनगणतना परेश पुकरा प्रभु दुःखहारा परमेशा दयेच्या सागरा जग पापहारी दया मावरी करीत्वरा पतित पावन जग पापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची बैसला पित्याच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी परम पित्याच्या वचेश्वर्यात परम पवित्र आज्ञासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक कठोर येशू ख्रिस्ता परम ईशाला स्वर्गात गौरव सज्जनांना देवो शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा आमच्या स्वर्गीय बाबा, तुझं पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या स्वर्गरोहणाचा हा सण आनंदाने साजरा करण्यास आम्हाला सहाय्य कर. त्याचे स्वर्गारोहण आमची भावी वैभवाचे आणि आशेचे चिन्ह आहे. त्याच्या ह्या नवनिर्मितीत आमचा समावेश कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहण्यावर राज्य करणारे एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. प्रेषितांची वृत्त या पुस्तकातून घेतलेले वाचन. हे थियोफिला, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला. त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करायला आणि शिकवायला आरंभिले होते त्या सर्वाविषयी मी पहिल्या ग्रंथात लिहिले होते. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहोत हे दाखवले. 40 दिवसापर्यंत येशू त्यांना दर्शन देत असेल आणि देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असेल. तो आणि ते एकत्र जमले असताना त्याने आज्ञा केली, येरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे त्याची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा काही दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. ह्यास्तव ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभू, ह्याच काळात तुम्ही इस्रायलचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? तो त्यांना म्हणाला, जे काळ आणि समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हाकडे नाही, पण पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत सर्व यहुदियात, शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हा. असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्या देखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्याच्या दृष्टीआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. तेव्हा पहा, शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 पुरुष त्याच्याजवळ उभे राहिले. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिले? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. हा प्रभूचा शब्द आहे. आपला प्रतिसाद. जयघोष होत असता देव वर गेला आहे. जयघोष होत असता देव वर गेला आहे. अहो सर्व लोक हो, टाळा वाजवा, उत्साह शब्दांनी देवाचा जय जयकार करा, कारण परमेश्वर परात्पर आणि भयप्रद आहे. तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे. आपला प्रतिसाद. जयघोष होत असता देव वर गेला आहे. जयघोष होत असता देव वर गेला आहे. करण्याचा शब्द होत असता
परमेश्वर वर गेला आहे. देवाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा, आमच्या राजाची स्तुती स्तोत्रे गा. आपला प्रतिसाद जयघोष होत असता देव वर गेला आहे. देव सर्व पृथ्वीचा राजा आहे. तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुती स्तोत्रे गा. देव राष्ट्रावर राज्य करीत आहे. देव आपल्या पवित्र सिंहासनावर बसला आहे. आपला प्रतिसाद जयघोष होत असता देव वर गेला आहे. पौलाचे एफिसकरास पत्र यातून घेतलेले दुसरे वाचन. परमेश्वराने येशूला स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले. आपला प्रभू येशू ख्रिस्त हाच देव जो वैभवशाली पिता याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा आणि प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा, म्हणजे त्यामुळे तुमचे अंतःचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशापूर्ती पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याने अपार महत्त्व ते काय, हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यातून उठवले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली आणून ठेवले आणि त्याने सर्वांवर मस्तक व्हावे असे म्हणून त्याला मंडळीला दिले. हीच मंडळी त्याचे शरीर होईल. हिच्याचद्वारे तो आपले कार्य सर्वत्र आणि सर्व प्रकारे पुरे करतो. हा प्रभूचा शब्द आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. मत्ती लेखी शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा बरोबर असो. 11 शिष्य गालिलात जो डोंगर येशूने सांगून ठेवलेला होता त्यावर गेले आणि त्याने येशूला तेथे पाहून नमन केले. तरी कित्येकांना संशय वाटला. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही तुम्ही आम्हाला आज्ञापिले ते सर्व पाळायला शिका. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्याबरोबर आहे. प्रभू येशू वर्तमान हे ख्रिस्तात विशुद्धी असो. माझ्या प्रिय भाविकांनो, दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस वसुंधरा दिवस किंवा अर्थ डे म्हणून साजरा केला जातो.
हा वसुंधरा दिवस किंवा अर्थ डे त्याचे समन्वयक होते डेनिस हेन्स, आणि त्यांनी 1970 साली ही चळवळ सुरू केली. कारण हा माणूस पर्यावरणवादी होता. पर्यावरण टिकवण्यासाठी हा मदत करीत असे. ह्याच माणसाने एक सुंदरसं पुस्तक लिहिलं, द रेस ऑफ होप, आणि त्याचं स्वय भाषांतर केलं तर कदाचित आशेची किरणं. आणि ह्या पुस्तकामध्ये त्याने कदाचित काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत की जी सूर्याची किरणं आपल्याला मिळत आहेत, जी ऊर्जा सूर्याकडून मिळते आहे, ती आपण वापरावी की न्यूक्लिअर एनर्जी ज्याला म्हणतो किंवा अणुशक्ती जी म्हणतो ती वापरावी. आणि म्हणून जग एक उंबरठ्यावर उभं आहे आणि त्यांना फक्त 2च चॉईस आहेत, एकतर अणुशक्ती वापरावी किंवा सौर ऊर्जा वापरावी. पण तू डेनिसला माहीत होतं की सौर ऊर्जा ही खूप चांगली आहे. सौर ऊर्जेमध्ये धोके नाही आहेत, ती कधीही न संपणारी एनर्जी आहे किंवा ऊर्जा आहे. दहशतवादी त्याच्यावर हल्ला करू शकणार नाही. परंतु अणुशक्ती जी आहे ती फार धोक्याची आहे. त्याच्या माध्यमातून जगामध्ये उष्णता वाढणार आहे. दहशतवादी त्याच्यावर हल्ला करू शकतात. आणि म्हणूनच डेनिसने विचार केला की आपल्याला सौर ऊर्जा ही निवडलं पाहिजे. आणि म्हणून त्याने जगामध्ये त्याचं प्रयोजन केलं. लोकांना सांगितलं की आपण सौर ऊर्जा वापरूया आपल्या घरासाठी, आपल्या घरामध्ये उपकरणं वापरण्यासाठी, आपली कार चालवण्यासाठी, थंडीच्या दिवसामध्ये घरामध्ये हीटर निर्माण करण्यासाठी आपण सौर ऊर्जेचा वापर करूया. आणि त्याने जगामध्ये त्याचं प्रयोजन केलं की सौर ऊर्जा आपण वापरूया. माझे प्रिय भाविकांनो, आणि पुढे डेनिस म्हणतो आहे की भविष्यकाळामध्ये जेव्हा जगामध्ये पेट्रोल संपेल तेव्हा आपल्याला आकाशाकडे, सूर्याकडे बघावं लागणार आहे. त्याची ऊर्जा जी आहे ती आपल्याला घ्यावी लागणार आहे आणि त्याच्यावरच आपल्याला भागावं लागणार आहे. होय माझे प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण सूर्याकडे किंवा आकाशामध्ये निराळ्या दृष्टिकोनात बघणार आहोत. आज आपण आकाशाकडे बघत आहोत कारण आजच्या दिवशी आपल्या प्रिय शिष्यांच्या डोळ्यात देखत प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये घेतला. आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर प्रभूने सांगितलेलं आहे की सौर ऊर्जापेक्षा महान शक्ती मी तुमच्यासाठी पाठवणार आहे. तुम्हाला अंधकारात सोडणार नाही, तर त्या सौर ऊर्जापेक्षा महान मोठी असलेली शक्ती म्हणजे पवित्र आत्म्याची शक्ती तो आपल्यावर पाठवणार आहे. आणि ती एवढी जबरदस्त शक्ती असणार आहे की त्याच्यापुढे अंधकाराचं काहीच चालणार नाही. सर्व जग प्रकाशमय करून टाकणार आहे. आणि तुमच्यामधील भय जे आहे ते भय तो नष्ट करणार आहे. आणि तुम्हाला एवढी हिंमत देणार आहे, एवढी ताकद देणार आहे की पवित्र आत्मा तुम्ही जगावर गेल्यावर तुम्ही माझी साक्ष द्या. आणि म्हणून प्रभू त्याने सांगितलं की मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, तर शेवटच्या घटनेपर्यंत मी तुमच्याबरोबर राहणार आहे. तुमच्याबरोबर राहून तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. कारण ते पवित्र आत्म्याची शक्ती जबरदस्त आहे. सूर्याच्या ऊर्जापेक्षाही भयंकर अशी ती शक्ती आहे. ती क्षणामध्ये सर्व काही अनिष्ट नष्ट करू शकते. माझे प्रिय भाविकांनो, आजचा जो सण आहे तो आपल्याला एक आशेचं किरण दाखवत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या जगामध्ये असताना सर्व दुःख सहन केले, सर्व प्रकारच्या वेदना सहन केल्या,
पण त्या सर्वावर मात करून तो विजय झालेला आहे आणि तो वैभवशाली राजा आता स्वर्गामध्ये गेलेला आहे. कालच कोणीतरी व्हॉट्सअपवर एक संदेश पाठवला की प्रभू येशू ख्रिस्त आता घरी गेलेला आहे आणि तो घरी गेल्यावर आता आजच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे इज गोइंग टू वर्क फ्रॉम होम. आता आपण आपल्यापैकी बरेचसे लोक घरून काम करत आहोत इंटरनेटवर. प्रभू वरती गेलेला आहे आणि इज गोइंग टू वर्क फ्रॉम होम. परंतु तो शांत बसणार नाही. तो आणखी पॉवरफुल इंटरनेट आणि संदेश आपल्यासाठी पाठवणार आहे पवित्र आत्म्याच्या माध्यमातून आणि त्याचं कार्य कधीही थांबणार नाही. हा पवित्र आत्मा पुढच्या रविवारी आपल्या सर्वांना दिला जाणार आहे आणि त्यासाठी तो वरती गेलेला आहे. जोपर्यंत कोणी बाहेर जात नाही तोपर्यंत तो काही पाठवू शकत नाही. आपली लोक जेव्हा बाहेर जातात काम करण्यासाठी, देशात परदेशात जातात, तेव्हाच ते आपल्या घरी कदाचित पैसे पाठवू शकतात. प्रभूला देखील जाणं भाग आहे की त्रैत्यातील तिसरी व्यक्ती पवित्र आत्मा त्याला आपल्या घरामध्ये पाठवायची आहे आपला उद्धार करण्यासाठी आणि आपला मार्ग मोकळा करण्यासाठी. प्रभूला सांगूया आम्ही आशेनं आकाशाकडे नेहमी बघावं आणि जो पवित्र आत्मा तो आम्हाला देणार आहे त्या अपेक्षेने आम्ही जगावं आणि तो पवित्र आत्मा आमच्या सर्वांची मन प्रकाशित करेल. त्या उद्देशाने हा पवित्र सण आपण साजरा करतो. आपण आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी याचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने व्यक्ती संभवला, वारी मरेपासून जन्मला, कोणती पिलाच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला कुष्ठावर खेळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो लोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देवतेच्या उजवीकडे बसलेला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करण्यास पुन्हा येईल. पवित्र आत्मा कॅथलिक सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान, अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा आनंदासह आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. त्याच्या अतिप्रिय पुत्राच्या प्रार्थना त्याने ऐकल्या आणि त्या स्वीकारल्या. तो आपल्या मागण्या पूर्ण करेल असा विश्वास आपण बाळगूया. प्रत्येक विनंतीनंतर आपले उत्तर असेल, प्रभो आमची प्रार्थना आहे. प्रभो आमची प्रार्थना आहे. उत्तम मेंढपाळ असलेल्या ख्रिस्ताने बाळकावर त्याच्या कल्पाची जबाबदारी सोपवलेली आहे. त्यांनी श्रद्धेने त्या कल्पाचे मार्गदर्शन करावे आणि प्रेमाने त्याची सेवा करावी. म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्त आम्हाला शांतीचे वरदान देतो. अखिल जगाने त्या खऱ्या शांतीच्या वरदानाचा लाभ घ्यावा. म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार बनण्यासाठी आमच्या समाजात श्रद्धा आणि शक्ती लावावी. म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना आहे. आमच्या पॅरिसमध्ये जे आम्हाला सोडून गेलेले आहेत, विशेष करून ह्या कोरोनाच्या काळामध्ये जे आमचे प्रिय व्यक्ती सोडून गेलेले आहेत, त्यांचे आपण स्मरण करीत आहोत. त्यांना प्रभू परमेश्वराने जे काळ शांती द्यावी, त्यांच्या कुटुंबांना आधार द्यावा, त्यांचं सांत्वन करावं आणि जे खाल्लेले खेळलेले आहेत, जे परमेश्वराची वाट पाहतात, त्या सर्वांना परमेश्वराने धीर द्यावा. मग आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आणि जे लोक प्रवासात आहेत, विशेष करून आपलं राज्य सोडून परराज्यामध्ये जात आहेत, जी लोक विमानाने आपल्या देशामध्ये परत येत आहेत, जी लोक बोटीने परत मायदेशी येत आहेत, त्या सर्वांचा प्रवास सुखकर व्हावा. त्यांना परमेश्वराने त्यांचं रक्षण करावं, त्यांना सांभाळावं. आपण प्रभूकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या लोकांच्या जीवनातील अनेक गरजांची तुला जाणीव आहे.
तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांची प्रार्थना ऐकून घे आणि त्यांचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताच्या नावाने करतो. सुवंदित हो नाम प्रभूचे, सुवंदित प्रभुराया, सुवंदित हो नाम. अर्पण करीतो भाकरची आहे तुझीच माया, तुझ्या कृपेने भाकरीत पोसुदे आमची काया. सुवंदित हो नाम प्रभूचे, सुवंदित प्रभुराया, सुवंदित हो नाम. बंधू आणि भगिनींनो, माझे तुमचे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण सर्वजण प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान गौरव आमचे व त्याच्या ख्रिस्त मंडळाचे कल्याण. हे प्रभू, तुझा पुत्र ख्रिस्त याच्या स्वर्गरोहणाची स्मृती आम्ही साजरी करीत आहोत. या पवित्र दिवशी आमच्या भेटींचा स्वीकार कर आणि ख्रिस्ताबरोबर पुन्हा उठण्यासाठी व स्वर्गीय आनंदात सहभागी होण्यासाठी आम्हाला कृपा दान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा, आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याच्या भार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत. योग्य आणि तारणदायक आहे. वैभवाचा राजा, पाप विनाश आणि मृत्युंजय प्रभू येशू आज स्वर्गात चढला. दूतांनी त्याचे गुणगान गायले. परमेश्वर आणि मनुष्य यांच्यामधील मध्यस्थ ख्रिस्त, जगाचा न्यायाधीश व सर्वांचा प्रभू आमच्या दृष्टी आत गेला. तो आम्हाला सोडून गेला नाही, तर तो आमचा आशादीप बनला. ख्रिस्त प्रारंभ आहे. ख्रिस्त सर्वांचा प्रमुख आहे. तो जेथे गेला तेथे आम्ही जाऊ अशी आम्हाला आशा आहे. त्याच्या पुनरुत्थानात आणि स्वर्गारोहणाचा आनंद सर्व जगाला नवीन जीवन देतो. स्वर्गाचे सर्व गायकवृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही देखील मोठ्या आनंदाने तुझे गौरव गीत गात म्हणतो. जय जय जयकार करा प्रभूचा, जय जयकार करा, जय जयकार करा प्रभूचा, जय जयकार करा. तुझ्या गौरवे अखंड वरणी पुनीत जाहरी स्वर्गत्वरा, जय जयकार करा प्रभूचा, जय जयकार करा. परमैशाच्या पावन नामे वेद धन्य तो जनांतरा, जय जयकार करा प्रभूचा, जय जयकार करा. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या कृपसणापूर्वी त्याने भाकर घेतली. तुझे आभार मानले. भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला. पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि हा मधून प्या. हा
माझ्या रक्तास प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. येशूच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणात येते आम्ही तुला जिवंत ही भाकर तारंडे प्रलापन करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यात आज आम्ही सर्वांना तू पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्वजण पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसे आम्ही तुला विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस बिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करू दे. देवमाता कन्याकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, संत पौल, गोन्झालो गार्सिया, प्रेषितगण आणि जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या साऱ्या साधू संतांचा आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या संगतीत आम्ही तुझी स्तुती करावी व तुझा गौरव गावा. म्हणून हे प्रभो आम्हावर दया कर. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. परमेश्वर आमचा प्रेमळ पिता आहे. आम्ही सर्व त्याचे लेकरे आहोत. त्या परमेश्वराला आमची काळजी आहे. त्या परमेश्वराला हाक म्हणून आपण म्हणूया, आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे प्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि मला माफ देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व वाईटापासून तू आमचे संरक्षण कर. जीवनामध्ये तू आम्हाला सर्वांना शांती दे. आमच्या धावणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असताना आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्यानं पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या ख्रिस्तात म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून प्रभू, आमच्या पापाकडे पाहू नको, तर तुझ्या लोकांच्या प्रचंड श्रद्धेकडे पहा आणि आम्हा तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभू ख्रिस्ताची शांती तुम्हाबरोबर सदा सो आणि तुम्हाबरोबर सो. हीच प्रभूची शांती आपण एकमेकाच मोठ्या प्रेमानं आपल्या घरातील माणसांना अर्पण करू. तुम्हाला शांती असो. जग पाप हरता परमेश्वर को करा, सोडी दया दारा प्रभुवरा. जग पाप हरता परमेश्वर को करा, सोडी दया दारा प्रभुवरा. जग पाप हरता परमेश्वर को करा, शांती वर्षाव करा प्रभुवरा. जगाचे पाप दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पाहू. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आम्ही सर्व धन्य. प्रभो, तुझा स्वीकार करण्यास आम्ही पात्र नाही, पण शरीर मात्र हो म्हणजे मी करार होईल. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सध्याच्या जीवनात आमचे संरक्षण करो. आमेन.